राम राम मंडळी. आज गावाकडच्या पद्धतीनं झणझणीत मटणाच्या रशाचा बेत केलाय बघा. त्यासाठी हे मांद आणि मटण 1 किलो आणलंय. आता हे मटण चांगलं धुवून घेतो. खाटी मटण तोडून घेताना धुवून घेत्यातच, तर आपण बी एक वेळ धुवून घ्यायचं. आता सौदा करायला नारळ फोडून घ्या. नारळाची नारळ काढून सोलून ठेवल्या. आता 10-12 दिवसात श्रावण लागणार, मग प्रत्येक देवाला नारळ द्यायलाच लागतो हो. अगं नारळ घालायला तांब्यात जरा पाणी किती. नारळ वरनं बारीक दिसतोय, पण आत खोबरं किती जाड आहे याचं. त्या मटणाला सौदा लावायचा आहे. मग त्यासाठी हिरव्या मिरच्या 4 मोडून आलं आणि लसूण घेतलाय. आता हे सगळं खलबत्ते चिचून घेतो आणि जरा कोथिंबीर बी घालायची. आता दोन्ही बकलाचं खोबरं काढून घेतले. आता या मटणात बी मांद बगलला काढलंय. आता या मटणाला हळद आणि मीठ लावून घेतो. आवाज संग संग चेचलेलं बी त्याला लावून घ्या. आता ही मुरायला झाकून ठेवतो. आता पातेल गरम असतो, फोडणी टाकायला जरा कांदा चिरून घेतो. आता चुलीत आर चांगला पडलाय. कांदा लसूण आणि खोबरं जरा आरात भाजाय टाकतो. कांदा बी जरा असं धुपून घेतलं की नाही की आरात चांगलं भाजतात आत पातूर. असं आरात काहीतरी भाजाय टाकलं की चुली इजलीच बघा. तेल गरम झाल्याचे तेल ओतायचं. हा तेल चांगलं कढलंय. आता हे बारीक चिरलेला कांदा तेलात टाकायचं. जरा जरा खडा मसाला आणि तमालपत्री बी त्यात टाकायची. ही बी तेलात चांगलं भाजून घ्यायचं. आता हे मुराई ठेवलेलं मटेरियल यात घालायचं. मटण बी तेलात चांगलं खलबल करून घ्यायचं. मगाशी हे मटणाला सगळं लावून ठेवलं होतं.
त्यांना आता याच्यात वरनं काय घालायला लागत नाही. आता याला झाकून नाही ताटात जर पाणी होतो असं या ताटात पाणी ओतलं की नाही हे जेव्हा आपण मग मटणाला आमचं पाणी चांगलं सुटतंय. मग अशी आरात भाजाय टाकले आता हे भाजले का बघूया. काही कांदा भाजलाय, खोबरं, लसूण बी भाजलाय आणि असं हे सगळं काळं वस्तूवर भाजून घ्यायचं आरात. आता हे गरम गरम आहे तरच ही पाटे वाटून घ्यायचं म्हणजे लवकर बारीक होते. आता या मटणाचा लालसरपणा गेलाय का बघतो. आता याचा लालसरपणा दुखावून याला अंगचं पाणी कसं सुटले बघलं का. असं झाकून जरा ताटात पाणी वाटलं का नाही त्याला आमचं पाणी चांगलं सुटतंय. आता शिजायला हे ताटातलंच गरम पाणी झालेलं यात वाटायचं आणि आता झाकून आणि यात गरम पाणी वाटायचं. आता मटण शिजवतो रसा करायला सगळ्या सौदा पाटे वाटून घेतो. तीळ, जिरं, खसखस, धन 2-2 चमचे घेतल्यात, आल्याचा एक तुकडा, आरात भाजलेलं खोबरं, कांदा, लसूण आणि जरा कोथिंबीर बी घेतल्या. आधी जरा वाळलं वाटून घेतो. आता हे सगळं एकत्र करून वाटून घ्यायचं. वाटायच्या आधी चढ सगळं असं भाजून घ्यायचं म्हणजे लवकर बारीक बी होतो या आणि रस्सा बी चांगला होतो या. अवा ताटातलं गरम पाणी झालेलं त्यात वाटा म्हणजे मटण तर लवकर शिजेल. असं गरम गरम पाणी घालूनच मटण शिजवून घ्यायचं. नाहीतर मग एकदा गरम पाणी घातलं असा तर मटण लवकर शिजत बी नाही आणि जाडर लागत होतंय. आता ही वाळला सौदा जरा दुखून घेतलाय. आता वाला सौदा जरा चिचून घेतो मग ह्याच्या संग जरा बारीक होते. बरं जरा आधी दुखून घ्यायचं म्हणजे लवकर बारीक होते. आता सगळं दुखून घेऊन मग सौदा बारीक वाटून घ्यायचा. असा पाट्यावर सौदा वाटून घ्यायचा. आता हे ताटातलं गरम पाणी मटणात घालतो. आवळा जरा शिजलाय का बघा. आवळा शिजलाय का बघा म्हणजे रसा कराय बरं मला. अगं लई ऊन आहे जरा बघतो की थांब जरा. बघा मग जेवढा तुम्हाला रस्सा करायचा आहे तेवढं गरम पाणी घालूनच मटण शिजवून घ्यायचं. मटणाचा आर कसा आहे त्या पाण्यात होता ती मग रस्सा चांगला लागते खाताना. अगं मटण चांगलं शिजलंय रसा करून घ्या आता. आणि मटण शिजवताना साधारण जरा मटण कच्च्यावर ठेवायचं म्हणजे रसा करताना रशाबरोबर चांगलं शिजलं की रसा खाताना चांगला लागतोय. आता आईने दुसऱ्या पातेल्यात ओतून घेतली. आता ह्याच पातेल्यात रस्सा करून घेतो. गरम झालं याच्यात तेल ओततो. रस्सा करताना तेल लय घालायचं नाही का तर तेलात मांजर भाजलं की ते मांजर तेल सुटतंय. आता हे मांजर ठेवलेलं आता हे तेलात भाजून घ्यायचं. मांजर बी तेलात चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे त्याची फुलं रचक होते. आता मांजर बी तेलात चांगलं भाजले. आता ह्याच्यात 1-2 पाय चटणी घालतो. मांजर संग वेळ चटणी चांगली भाजून घ्यायची म्हणजे रस्स्याला कट चांगला येतो. आता चटणी तेलात तशी चांगली भाजली बघा. आता ही पाटे वाटलेली सौद्यात घालायचा.
मगाशी सौदा सगळा आरात भाजून घेतला होता. हे ना आता तेलात लई उशीर शिजवायला लागत नाही. आता याच्यात जरा आणि पाणी घालून खलबत करून घ्यायचं. तेलात सौदा भाजलाय त्यानं सौद्याला कसं तेल सुटलंय बघा. आता या अळणी पाणी यात वाचायचं. आता या रश्यावर जरा मीठ घालतो. अशा बारीक जाळ्यावरच रश्याला उकळी आणायची. मटणाचा रसा खाऊन बी लय दिवस झालतं. आणि त्यात आमच्या गावात सकाळपारी लवकर बोकडं कापत्यात. ताजं ताजं मटण मिळतंय. तिला म्हटलं आज मटणच घेऊन येतो. त्याचा झणझणीत रसा कर बघ. रसा उकळेल तसा रसा कसा मिळवून यायला लागलाय बघा. आणि रश्याला कट बी चांगला आलाय. पाट्यावर सौदा वाटून चुलीवर केलेला झणझणीत मटणाचा रसा आता खायला तयार झालाय बघ. असल्या वातावरणात चुलीवर केलेला मटणाचा झणझणीत रसा प्यायला आणि खायला लई चांगला लागायला लागलाय बघा. अहो पाट्यावर सौदा वाटून केला का नाही रसा चांगलाच होतो. हे एक नंबर चांगला झालाय बघ. आता तुम्ही म्हणशील काय तात्या कटाचा रसा प्यायला आलायचा. त्याचं आम्हाला काहीच वाटत नाही बघा. सकाळी उठल्यापासून आम्ही रानातच असतोय. हे काम झालं की ते काम करायचं. मग घाम जाऊन जाऊन आम्हाला ही रसा प्यायचं काही सुद्धा वाटत नाही बघा. आणि आम्हाला पहिल्यापासून अशी वशाट खायची कटाचा रसा प्यायची सवच आहे बघा. त्यानं आम्हाला ह्याचं काहीच वाटत नाही.